उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी मान्यवरांचं आपण सरचे स्वागत करतो। आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आरएस ग्रुप विरार आयोजित वसई विरार प्रीमियर लीग 2025 को स्पॉन्सर को पार्टनर विवा ग्रुप प्रकृती हॉस्पिटल आरएस ग्रुप एसबीएस स्कूल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सर्वांच्या सहकार्यानं आयोजित असलेली स्पर्धा। धनंजय एक मिनिट थांबवतोय। झवेत मॅचच्या दिशेनं पहिलं षटक करण्यासाठी कैवल्य पाटील बंधू समोर प्रथमेश ठाकरे पहिल्याच बॉल वरती बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर। वारेट किंग प्रथमेश ठाकरे मैदानावरती फायर पहिल्याच बॉल वरती सिक्सर 6। थँक्यू डीजे मुन्ना। पहिल्या बॉलवरती षटकार आलाय 6 धावा आल्या। एक मिनिट थांबवतोय। मंचावरती उपस्थित सन्माननीय मनोज सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय रोहनदादा सावंत यांच्या शुभ हस्ते आणि या सन्मान स्वीकारत असताना मनोज सर धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ देऊन या मंचावरती आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल थँक्यू सो मच। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला कैवल्य पाटील बंधू यांच्या बॉलवरती ओढ विकेट पुन्हा एकदा आणखीन एक फटका खेळलाय तो देखील मात्र चालला ऑन साइडला प्रथमेश ठाकरे यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा सिक्सर 6। थँक्यू। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल शफल झाले बाहेर आले लोअर फुल टच बॉल घेतला आणि त्या बॉलला मात्र पाठवलेत बाहेर देखील प्रेक्षकांना कॅच कॅरी केलेत। दफल कबीरते पण धाबा पाहिला तर 12 धाबा। पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार मात्र मैदानावरती खेळले प्रथमेश ठाकरे यांनी कैवल्यच्या अगेन्स्ट। पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न सफल झाले होते ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आता बीट होताना पाहायला मिळत आहेत। पहिला 3 बॉलचा खेळ कैलासर मैदानावरती पाहायला मिळालाय। धफलकेवरती धाबा 12 ग्रेट स्टार्ट मैदानावरती टीम 94 कामन संघानं मात्र द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या अगेन्स्ट खेळ। पहिले 2 चेंडूमध्ये 2 लगातार षटकार पाहायला भेटले। आताचा चेंडू बघितला आपण डीप मध्ये खेळतोय फलंदाज चेंडू जातोय सीमा पार षटकार। थँक्यू डीजे। प्रथमेश ठाकरे ऑन फायर। वारेड गावाचा सितारा भिवंडी पट्टा आपल्याला आठवेल काही शंका नाही आहे। नो डाऊट इज अ ब्युटिफुल प्लेयर। 8वा ते नारंगीचं मैदान 8वा हे जीवदानीचं मैदान ज्याच्यावरती बघितलं तर अनेक वेळा त्यांनी चांगले खेळ केले आहे। ISPL देखील त्यांनी खेळलेले आहे असा आपला क्रिकेटर पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रथमेश ठाकरे। ज्यावेळी प्रथमेशचा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी त्याने ते म्हटलं की वारेड नका म्हणून मला विरारचाच म्हणा, कारण की माझं आणि विरारचं नातं वेगळं आहे। या मैदानावरती जवळपास विरारच्या परिसरामध्ये खेळण्याचा माझा अनुभव वेगळा आहे आणि सातत्याने वसई विरारच्या परिसरामध्ये खेळणारा खेळाडू प्रथमेश ठाकरे मैदानावरती सध्या फायरिंग करतोय। 3 षटकार आले। धफलकेवरती धाबा आपण पाहिलं तर 18 धाबा आणि फिल्डिंग पोझिशन पाहून बॅटिंग करतायत। म्हणजे पाहिलं होतं ऑन साइडला खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये होता, आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय। एक खेळाडू आहे तो मिड विकेट मधला त्यालाही डीप मध्ये खास करून तैनात केले गेलेत। फिल्डिंग पोझिशन बदलले आहेत कैवल्य पाटील बंधू यांनी। त्याचं कारणही आहे पहिल्या 4 बॉलवरती आलेले 3 षटकार गगनभेदी होते प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून। पुढचा बॉल राऊंड विकेटने बॉल हवेमध्ये खेळलाय भरपूर उंच गेलाय दूर गेलाय का पाहूयात। पंचांचा सिग्नल प्रतिक्रिया पंच कळवत आहेत आणि चेंडू निघून गेलाय 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर। VVPL चौका। थँक्यू। ही या खेळाडूची स्ट्रेंथ आहे प्रथमेश ठाकरे याची आणि तिथे तुम्ही गोलंदाजी कराल तर अगदी या गोष्टीचा परिणाम तुम्हाला मैदानावरती जाणवेल। तशीच बॅटिंग सुद्धा मैदानावरती करतात कैलास पाटीलचं। शेवटचा चेंडू स्वीट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, यशस्वी ठरलाय फलंदाज। चौकार आहे की षटकार आहे ते आपल्याला बघायचं आहे। षटकार 6
धन्यवाद जे प्रथमेशने एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही तर चौथ्यांदा तो षटकार दाखवलाय. 4 षटकार 1 चौकार हा स्विचिटचा फटका. ब्युटिफुल टायमिंग अँड व्हॉट अ ब्युटिफुल क्रिकेटर इज प्रथमेश ठाकरे. ही या खेळाडूची स्पेशालिटी आहे. त्यांनी चारही बाजूने मैदानावरती चौफेर फटकेबाजी करणं तो जाणतोय कैलास सरांनी. चारही बाजूने फटके खेळण्यासाठी माहीर असलेला खेळाडू प्रथमेश ठाकरे सध्या मैदानावरती फायरिंग करताना पाहायला मिळालात. 1 षटकाचा खेळ मैदानावरती संपन्न झालाय आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्यात धावफलकावरती 28 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. आता इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. सेकंड ओव्हर मध्ये काय होणार याची चर्चा मैदानावरती केली जाणार आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन पहिलं षटक टीम 94 कामांच्या नावावरती जाणार आहेत कारण की त्यामध्ये धावा आल्यात 28 धावा. एका बाजूने टीम 94 चा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण द ग्रेट मराठा जीवचंद्रचा संघ पाहायला मिळतोय. जीवचंद्र संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय तर दुसऱ्या बाजूने बघितलं आपण फलंदाजी करत असताना टीम 94 कामांचा संघ प्रथमेश ठाकरे ज्याच्या नावावरती 4 षटकार आहेत, ज्याच्या नावावरती 1 चौकार आहे अँड ही इज प्लेइंग ऑन 28 इयर. व्हॉट अ ट्रेमेंडस बॅटिंग फ्रॉम हियर. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नौका गोलंदाज पाहायला मिळतोय आयुब शेख. कासारवडेलचा तो हिरा, ठाण्याचा तो हिरा पाहायला मिळतोय. समोरच्या एंड कडनं सुरुवात करणार आहे. शेवटचा आता महत्वाचा मॅच सध्या मैदानावरती सुरू आहे. आयुब शेख आपण पाहतायत कासारवडोलीचा खेळाडू आहेत. भरपूर वर्ष ग्रामीण क्रिकेट त्यांना मैदानावरती खेळलेलं आहेत आणि ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहिलेलं आहे. एक मिनिट थांबवतोय धनंजय. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतात असे पंकजी ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. मी विनंती करेन पंकजी ठाकूर साहेबांनी की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वसई विरार प्रीमियर लीग 2025 पर्व 1च्या माध्यमातून आगतम स्वागतम शुभ स्वागतम. ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, ज्यांच्या पाठपुराव्याने ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. वसई विरारमधील टेनिस बॉल क्रिकेटला वेगळी भरारी देण्याचं कार्य आणि त्याच्या जो मोलाचा वाटा आहे आणि तो जो बिडा उचलण्याचं कार्य केलं होतं ते म्हणजे पंकजी ठाकूर साहेबांनी आणि त्यांच्यामुळे या स्पर्धेमध्ये आज सर्वांना खेळण्याची संधी मिळते असे पंकजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. धन्यवाद साहेब, आपले मनापासून आभार. घेऊन जातोय पुणे एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी धनंजय पाटील उपस्थित आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व पंकजी ठाकूर साहेबांचं आगमन झालं मंचावरती आणि त्यांचं भव्य स्वागतही आपण पाहिलं तर सध्या मंचावरती केलं गेलं. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 28 धावा. ऑन स्क्रीन दृश्य स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. 1.2 षटक 28 धावा. ऑफ्टन त्या बाहेरून बॉल खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय. सलमानला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिली विकेट टीम 94 कामांना गमावलेत. सलमान बॅक टू दी पवेलियन गॉन. धन्यवाद विजय. आदरणीय सन्माननीय बघितलं आपण एक मोठं व्यक्तिमत्व बघितलं आपण MCA चे उपाध्यक्ष पंकजी ठाकूर साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बघितलं ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन पाहायला मिळते. तर विकेट जाते या ठिकाणी. आयुब शेख वॉट अ क्रिकेट, कारण पहिला चेंडू डॉट गेलाय, दुसरा चेंडू डॉट गेलाय आणि तिसऱ्या चेंडूची गडी बाद झालाय. म्हणजे पहिलं षटक कामांच्या नावावरती होतं, हे षटक आतापर्यंत बघितलं आपण जीवचंद्रच्या नावावरती आहे. दोनो येस डेफिनेटली. आणि अयुबनं मैदानावरती दाखवून दिलेत का ऑल इंडिया ओपनच्या माध्यमातून आज मला मैदानावरती बोलवलंय द ग्रेट मराठा जीवचंद्र संघाकडून, ते दाखवण्याचा त्याने प्रयत्न केलेत. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरे, विश्वनाथ जाधव, जसं तुकाराम सर भरत मोरे सरांनी उल्लेख केला होता की हेही दोन्ही खेळाडू आहेत जे ऑल इंडिया लेवलला क्रिकेट खेळलेले आहेत. प्रथमेश ठाकरे आहेत, विश्वनाथ जाधव आहेत. आता मजा येणार. समोर आयुब आहेत, त्याच्यासमोर विश्वनाथ जाधव. पहिला बॉल बॅकफुटला गेले, स्टीअर करण्याचा प्रयत्न. डेलमॉन गावतात त्या ठिकाणी फिल्डिंग करतात, बॉल अडवतायत, फेकी केली जात आहे. तोपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 29 धावा धावफलकावरती लगावल्यात केला. 29 धावा फलकावरती पाहायला मिळतात आणि 29 धावांसाठी 1.4 षटकांचा आतापर्यंत खेळ आपण बघितलाय. अयुबने फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केलाय. व्हाट अ स्ट्रोक, ब्युटिफुल. And this is a 6 year षटकार येतोय. कम ऑन डीजे.
मी आहे प्रथमेश ठाकरे, मला कुठेही चेंडू टाकरे, षटकार आलाय ब्युटिफुल. अगदी ऍब्सोल्युटली राईट. हा प्रथमेश ठाकरे आहे, तिथे तो वेगवेगळे स्ट्रोक खेळत असतो आणि पहा हा स्ट्रोक कशा प्रकारे खेळलाय, भरपूर बाहेर आला होता, त्यानंतर हा स्ट्रोक एक्झिक्युशन त्याने केलं होता. फुल टॉस मैजवानी स्वीकारलाय आणि बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. VVPL षटकार प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून 6. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि आफ्टर 2 ओव्हर इट्स 41 इयर. पहिल्या षटकामध्ये 28 धावा, या षटकामध्ये 13 धावा. बिलकुल काय क्रिकेट सुरू आहे या ठिकाणी. खूप चांगलं क्रिकेट. 41 धावा धावफलकावरती लगावल्या. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि सुरुवात जसं द ग्रेट मराठा जुचंद्रच्या नावामध्ये ग्रेट आहेत, पण ग्रेट सुरुवात कोणी केलंय तर ग्रेट सुरुवात टीम 94 कामननं केलंय. आणि कामननं मैदानावरती सुरुवात करत असताना टेक्निक, टायमिंग, टेम्परामेंट सर्व काही गोष्टी दाखवल्यात. जसं टीम 94चं पहिला टी तुम्हाला तो सांगतो की टेम्परामेंट तुमच्यामध्ये श्रमता, ती श्रमता दाखवायची आहेत, ती श्रमता दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. आणि प्रथमेश ठाकरे 8 बॉलमध्ये 40 धाब्यांवरती आतापर्यंत मैदानावरती बॅटिंग करतोय. संघाची वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली तर 41, त्यामध्ये आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरेच्या 8 बॉलमध्ये 40 धावा आहेत. याही खूप महत्वाचे असणार आहेत कैलास. त्या 40 धावांमध्ये 6 षटकार आहेत आणि एक चौकार देखील आपल्याला पाहायला भेटलेला आहे. ऑन द फायर पाहायला मिळतोय प्रथमेश ठाकरे. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण विश्वनाथ जाधव, नाला सोपाऱ्याचा हिरा, धानी गावाचा सितारा. ऑफ साइडला फक्त बघितलं चॉप करतोय ते चेंडूला. सिंगल आले या ठिकाणी. एकच धाव या एकेरी धाव्याने विश्वनाथ पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती. धावांची गती पुढे सरकली जाते 42 या धाव. काय विश्वनाथने केलंय, स्ट्राईकला रोटेट केलंय. खूप महत्वाचं आहे आणि बारीक सारी गोष्ट आहे क्रिकेटमध्ये, त्याच्यावरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, लक्ष वेधित करायचं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही मोठा फटका खेळून क्रिकेट नाही खेळू शकणार. तुम्हाला काही वेळी तुम्हाला स्ट्राईक रोटेशन हा क्रिकेटचा पार्ट आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक, फोर्स केलाय बॉलला, फटका दर्जेदार खेळलाय, बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून आणखीन एक टॅकल करत असताना आलाय चौकार. 4. थँक्यू. चौकार आलाय. सध्या आक्रमण केलं निखिल पाटीलच्या अगेन्स्ट आणि प्रथमेश आपला फुटवर्क चांगल्या प्रकारे दाखवतात सध्या मैदानावरती. हो, स्विचिट करण्याचा प्रयत्न परत एक वेगळा स्ट्रोक. कैलास सर, अशा साऱ्या फटक्यासाठी प्रथमेश ओळखला जातोय. ज्यावेळी पाहिलं ऑफ स्टंपच्या तिथून स्विचिटचा प्रयत्न केलाय, गोलंदाजाने पाहिलं, त्याच्यानंतर बॉल हाताळण्याचा प्रयत्न दूर केला आणि तिथे देखील त्याने बॅट स्लाइस केली. मी निखिलचं देखील कौतुक करेन, कारण निखिलने फक्त एकच चौकार दिलाय, स्वतःला कंट्रोल त्यांनी केलाय. सीचा अर्थ त्यांनी दाखवलाय. ते 3 बॉलचा खेळ संपला. धावा 47 धावा 47. स्विचिट करण्याचा प्रयत्न परंतु या बॉलमध्ये स्लोअर वन हाताळला गेलाय. निखिल पाटील यांनी मैदानावरती आपल्या बोटांमध्ये असलेली जादू दाखवण्याचा प्रयत्न व्हारेशन केलाय. हळूवारपणे थोडंसं धीम्या गतीने हाताळल्यात आणि बाहेरच्या दिशेने काढत असताना विश्वनाथ त्या ठिकाणी बीट होताना पाहिलं. निखिलकडे काय आहे म्हणजे स्विंग आहे आणि त्या स्विंगचा कधी कधी बघितला तू मारा करत असतो. 4 चेंडूमध्ये त्याने 6 धावा आतापर्यंत खर्च केलेत. ऑफ साइडला इनटू द गॅप and it's a 4 yard. बिलकुल चौकार येतोय. विश्वनाथ जाधव ऑन फायर यार. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावांची गती बघितला आपण 51, 50 पूर्ण करतोय बघितला आपण. टीम 94 कामनचा संघ. 51. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर पुन्हा फ्लिप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातो. एक सिंगल कंप्लीट होत आहेत. दुसऱ्या धावेसाठी वेगाने प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव चित्ताच्या चपलाईनं हरणाच्या वेगानं मैदानावरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न प्रथमेश ठाकरे आणि विश्वनाथ जाधव मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. धावफलकावरती धावा. पहिल्या 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि 3 षटकांमध्ये 53 धावा टीम 94 कामननं मैदानावरती उभारल्यात. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहेत. काय घडामोडी घडणार आहेत त्याची चर्चा करणार. डीजेला थांबवतोय कारण की कैलास सर आहेत. चर्चा या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केली जाणार आहेत. म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा आहेत. त्यामध्ये वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, त्या बॉक्स क्रिकेट असोसिएशनचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या जोडीला RS ग्रुपची संपूर्ण टीम आहे.
त्यांनी देखील खूप सारे प्रयत्न खूप मेहनत घेतल्या त्याच्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा वसई प्रीमियर लीगचं हे यशस्वी आपल्याला पर्व पाहायला मिळत आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर को स्पॉन्सर पार्टनर आहेत विवा ग्रुप, प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, SBS स्कूल या सर्वांचं आपल्याला महत्वाचं योगदान लाभलेलं आहे. पाठीमागे काही स्टँड्सही आपण पाहिले जसं गोटू अंकल स्टँड या मैदानाचं आणि त्यांचं एक वेगळं नातं, भास्कर वामन ठाकूर स्टँड, RS ग्रुप, विवा ग्रुप जे बरोबर समोर स्टँड आहेत, प्रकृती हॉस्पिटल आणि स्वास्तिक ग्रुप या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि परिपूर्ण स्पर्धा आपल्या वसई विरारच्या खेळाडूंसाठी असलेली स्पर्धा अर्थातच वसई विरार प्रीमियर लीग. कैलास प्रकाश तुंबडा ऑन साइडला वळले होते प्रथमेश. जो फेवरेट झोन आहे फाईन लेग, स्क्वेअर, मिड विकेट त्या झोन मध्ये बघितलं जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश ठाकरे करत असतात. तो प्रयत्न केला होता मात्र चांगला चेंडू प्रकाश तुंबडा यांचा. व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर दिस कारण चौथं षटक मार्गस्थ आहे. VBPL षटक आहेत त्यामुळे तिथे तुम्हाला रन घ्यायचे आहेत, 12 पेक्षा अधिकतम धावा बनवायचे आहेत. नाही केलं तर एक मिनिट थांबवतोय धनंजय. साईदीप स्पोर्ट्सचे ओनर सन्मानित दीपेश मानेसर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून एमर्जिंग प्लेअरसाठी 70-70चे टी शर्ट आणि ट्रॅक देण्यात येणार. मी विनंती करेल दीपेश माने यांना की आपण मंचावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1च्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे जो खेळाडू असणार आहे त्याच्यासाठी 70-70 टी शर्ट आणि ट्रॅक देण्यात येणार आहे. ओटी कमेंट बॉक्स धनंजय पाटील. जाऊयात पुण्याच्या मॅचच्या दिशेने. VBPL षटक सुरू आहेत, आतापर्यंत 2 धावा आल्यात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पुण्याचा प्रकाश तुंबडा ॲपीच्या आगेच मैदानावरती खेळत असताना विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधून बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6, दर्जेदार कडक 6. बिल्कुल जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं और जिससे बारूद बने उसे विश्वनाथ कहते हैं. विश्वनाथ जाधव ऑन फायर. चांगली बॅटिंग विश्वनाथची. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये खेळणार, क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. झेलची संधी झेल मैदानावरती घेतलाय, कॅच कॅरी केलाय, फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. भावेशला टिपलाय कॅच, गोकिवडे गावचा खेळाडू आहेत आणि कॅच घेत असताना विश्वनाथ मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. एक मोठा फटका कळला होता, खास करून आपण पाहिलं तर विश्वनाथ पुन्हा मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये गेले, मोहामध्ये गेले. त्या ठिकाणी भावेश आले गोकिवडेचे खेळाडू होते, त्यांनी मात्र कॅच घेतला. आणि कैलास सर VBPL षटक आहेत, आतापर्यंत VBPL षटकाचा देखील उल्लेख केला जाणार आहे. 3 बॉलचा खेळ संपला, 3 बॉलमध्ये रन किती आल्यात तर 3 बॉलमध्ये 8 आल्यात. तुम्हाला 12 पेक्षा अधिकतम करायचे आहेत. आता हे 3 बॉल निर्णायक असणार आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील बघितलं आपण प्रकाश तुंबडा यांनीच ते 64 षटक हाताळलं होतं आणि त्यामध्ये तो देखील सक्सेसफुल ठरला होता. इथे देखील त्याला प्राचारण केलंय, आमंत्रण केलंय आणि आतापर्यंत बघितलं आपण 3 चेंडूमध्ये धावा त्यांनी दिलेत, 8 धावा त्यांनी खर्च केलेत. मॅग्निफिसंट ओव्हर टिल नाव फ्रॉम प्रकाश तुंबडा. जरी एक षटकार दिलेला असला तरी बघायचं काय घडलं जातंय, काय बिघडलं जातंय या मॅच मध्ये. बट ट्रिमेंडस मॅच. बाटपाडा गावच्या आदरणीय कल्पेश पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांच्या जोडीला इरफान भाई, त्यांचं आगमन झालं. इरफान भाई आपले स्वागत आहे. हे सध्या मान्यवर आहेत मंचावरती, सर्व आपले मान्यवर पोहोचल्या, सर्व मान्यवरांचं स्वागत असणार आहेत. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून पुरस्कृत असलेली स्पर्धा वसई विरार प्रीमियर लीग 2025 आपण पाहिलं तरी दमदार, शानदार, वजनदार आयोजन आहेत आणि कडक आयोजन आहेत. म्हणजे प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यात. आता काहींनी मिसही केलंय, म्हणजे जसा उल्लेख केला होता की काही खेळाडूने मिस केलं स्पर्धा, कदापि नेक्स्ट सीझनला येतील त्यावेळी विचारविनिमय तेही करतील की फॉर्म भरणं गरजेचं आहे, का गरजेचं आहे त्याची चर्चा देखील केली जाणार आहे. 3.3 चेंडू धावा फलकावरती 61, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज रेडी आहेत प्रकाश तुंबडा. ॲपीचा बॉल जसे मैदानावरती सोहेल आले आणि सोहेलच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6. बिल्कुल सोहेल ने यहाँ पर आते आते बता दिया है आई एम वेल. पहले ही गेम में यहाँ पर छक्के को दिखा दिया है. क्या बेहतरीन क्रिकेट है दोनों. खूप चांगलं क्रिकेट मैदानावरती सध्या पाहायला मिळतं. धावा फलकावरती 67 धावा या षटकामध्ये आतापर्यंत VBPLच्या चॅलेंज रन तर पुढे गेलेले आहेत. 14 धावा फलकावरती आल्या त्या षटकामध्ये. फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 67 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
या षटकामध्ये आतापर्यंत 14 आल्यात. व्हीपीएल चॅलेंज मध्ये तुम्हाला 12 करायच्या होत्या, अधिकतम त्याच्यापेक्षा तुम्ही 2 न पुढे गेलेले आहेत, त्यामुळे मजा येईल. 2 बॉल बाकी आहेत. प्रकाश तुंबडा आणि प्रकाश अगेन्स्ट आता पहिल्यांदा झालाय. मागील 2 मॅच मध्ये ह्या गोष्टी घडल्या नव्हत्या, पण प्रकाश तुंबडा ॲपिच अगेन्स्ट आता या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये रन आलेले आहेत. हे 2 बॉल निर्णायक पाहायला मिळणार आहेत. प्रकाशचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे तिथे मात्र बीट होत आहेत. एक धाव तर कंप्लीट. निखिल पाटील जोपर्यंत बॉलचा पाठलाग करतील तोपर्यंत कैवल्य येतील तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत आहेत. एकूण धावा धावफलकावरती 69, 69 धावा. आणि कैलास सर या 5 बॉल मध्ये 16 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. होय, 5 चेंडूमध्ये 16 धावा म्हणजे बघितलं आपण एपी यांचं हे षटक. फक्त या मॅच मध्ये थोडं वेगळं चित्र पाहायला भेटलंय. ऑफसाईडला कैवल्य आहे मात्र चूक घडणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला. इट्स गॉन देअर. कम ऑन डीजे. थँक्यू. 16 तर आल्या होत्या, त्याला 8 ने ऍड केलंय. 16 धावेला 8 अजून त्याच्यामध्ये तुम्हाला बोनस स्वरूपाने धावा मिळणार आहे चॅलेंजिंग षटकामध्ये. आता 8 वाढल्यानंतर आकडा किती वाढलाय? आकडा गेलाय 77 वरती. जिथून 69 होता कैलास सर, त्याच्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 8 धावा तुमच्या अधिकतम झालेल्या आहेत. त्याचं कारण होतं व्हीव्हीपीएल चॅलेंजिंग ओव्हर. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तुम्ही 16 घेतल्यात, मग 16च्या अर्ध्या तुम्हाला 8 मिळणार आहेत. आणि 16 ने 8 जर वाढवल्या तर बरोबर 77च्या जवळपास धावसंख्या पोहोचलेली आहेत या 4 षटकांमध्ये. नक्कीच दिवाळी आली ना की पगारीच जोडला काही काहींना बोनस देखील मिळतो. तसंच बघितलं आपण या षटकामध्ये देखील बोनस आलेला आहे. धावांची गती पुढे सरकली गेली बघितलं आपण 77 या धावसंख्येवरती. 77 इज अ स्कोअर हिअर. सामना बघितलं संपलेला नाहीये कारण एक पार्ट अजूनही चाललाय, दुसरा पार्ट अजूनही बाकी आहे. या ठिकाणी एक पार्ट या ठिकाणी चालू आहे, सेकंड पार्ट अजूनही बाकी आहे. या ठिकाणी भरपूर साऱ्या अशा मॅचेस रंगल्यात आणि कालचाही मॅच तसा होता. आजची सुरुवात देखील सकाळची तशी होती. त्यामुळे सांगणं इथे आपण दुसऱ्या डावापर्यंत जोपर्यंत दुसरी इनिंग येत नाहीत तोपर्यंत भवितव्याने करणं कठीण आहे. सांगणं कठीण आहे कुठला संघ मॅच जिंकेल. सध्या 2 दानिश मैदानावरती आलेले आहेत, जो बाहुबली खेळाडू आहेत, महत्वाचा खेळाडू आहेत. प्रथमेश 11 बॉल मध्ये 46 धावांवरती खेळतायत. फटका मात्र अभिमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकणारा खेळाडू प्रथमेश ठाकरे सर. ताळ्यांचा गजर होऊ द्यात. धन्यवाद डीजे. 12 चेंडू मध्ये 50 धावा, त्याच्यामध्ये 6 षटकार 3 चौकार या बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि या वसई विरार प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक जर कुठल्या खेळाडूच्या नावी असेल तर ते आहे प्रथमेश ठाकरे यांच्या नावी. व्हॉट अ इनिंग बाय प्रथमेश ठाकरे. इट्स 50 इयर फॉर हिम. अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलेले आहे. त्याच्यामध्ये षटकार, त्याच्यामधले बघितलं चौकार पाहायला भेटलेले आहेत. जोखले त्याच्यानंतर बघितलं ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेमध्ये सिंगल येईल यात काही शंका नाहीये. नौका खेळाडू बघितला आपण दानिश स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पेल्लार गावचा खेळाडू आहे. एनआर पेल्लार संघासाठी मात्र भरपूर क्रिकेट त्यांनी खेळलेला. एक गाव एक फॉर्मॅट असू द्या जिथे वसेफाटाचा परिसर येतो, जिथून नाळासोबत जे काही खेळाडू असतात, पेल्लारचे खेळाडू असतात, तिथून वालीवचे खेळाडू असतात, त्या एनआर पेल्लार संघाचा खेळाडू आहे दानिश बाहुबली. आज त्याची बॅटिंग प्रत्येकानं पाहिलेली आहेत, कशा प्रकारे बॅटिंग केलेत. 82 धावा. फुलटच बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न मात्र मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन नाही झालं. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती येतात. समीर बॉल अडवतात, फेकी करतात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर 83 धावा, 83 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4.3 ओव्हर्स. 4.3 षटक आतापर्यंत फेकून झाल्यात. 83 धावा धावफलकावरती लगावल्यात. मोठा सामना पाहायला मिळतोय. हे विसरायला नकोय की द ग्रेट मराठा संघाने बघितलं आपण मागच्या सामन्यामध्ये 90 पेक्षा जास्त धाव कुठल्या होत्या या मैदानावरती. डान्सिंग डाउन द पिच. इट्स अ बिग इयर की आत थांबतोय चेंडू. ओव्हर अ कॅच, ओव्हर अ कॅच. जणू काय वाटलं होतं की षटकार येईल की काय, परंतु आत रोखला गेलाय चेंडू आणि जेलच्या रूपाने गडी बाद होताना पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे. रवी होते, रवी वाघमारे. रवीनं जम घेतलं, रवीनं बॉडी बॅलन्स संतुलन सर्व काही ठेवलंय. चांगला कॅच त्याने बाउंड्री लाईन वरती घेतलाय आणि प्रथमेश सारखा महत्वाचा खेळाडू पाठीमागून टाळ्यांचा गजरही आला होता रवी वाघमारेच्या या कॅच साठी.
प्रथमेश स्ट्रोक चांगला खेळला होता, परंतु बाउंड्री लाईनच्या जवळपास पहा. कॅमेरामॅन सर्व काही गोष्टी दाखवत आहेत, क्लिअरिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि प्रथमेश साठी डगआउट मधून टाळ्यांचा गजर होतोय. प्रथमेशला 14 बॉल मध्ये 51 धावांची एक महत्वाची इनिंग साकारलेली आहे. आणि हा डगआउटचा सध्या आपण पाहतो, डगआउट खुश आहेत, जिथे विश्वन आहेत, बाकीचे सर्व खेळाडू आहेत ते खुश होताना पाहायला मिळत आहेत. 83 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आफ्टर 4.4 ओव्हर्स. वी आर इन द ओव्हर नंबर 5th इयर अँड इट्स 83 इयर. 83 धावा आतापर्यंत टीम 94 कामन या ठिकाणी बनवल्यात. कामनच्या मैदानावरती देखील कामन प्रीमियर लीग सुरू आहे आणि तिथे देखील आपण एक चांगल्या खेळाडूंचा भरणा बघतोय पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून. येस, आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर महत्वाची लीग मैदानावरती वसविरा प्रीमियर लीग, त्यामध्ये आपण पाहिलं तर आता तारे सितारे मैदानावरती आल्यात. भरपूर प्रमाणामध्ये प्रेक्षकांची उपस्थिती देखील आता मैदानाच्या चारही बाजूने वाढू लागले आहेत, कारण की आवडते खेळाडू आहेत, प्रत्येकाचे आवडते खेळाडू, त्यांना पाहण्याची संधी आज तुम्हाला जीवदानीच्या मैदानावरती मिळत आहेत. जीवदानीचं मंदिर, त्याच्या पायथ्याशी असलेले मैदान आणि मैदानावरती सर्व काही गोष्टी तुमच्यासाठी अगदी ठेवलेल्या आहेत. 83 धावा 4 गडी बाद, 2 बॉल बाकी आहेत. शॉर्ट बॉल हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. जसे मैदानावरती बॅटर आले तिथून मात्र बॉलला पाठवलाय जय विश्वकर्मा यांनी बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी 6. या षटकारांच्या संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढलाय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत, एकूण धावा धावफलकावरती 89. पुण्यात आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र समोरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आलात. निखिल पाटील आहेत, बॉल अडवलात. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकामध्ये टीम 94 कामन संघाने धावसंख्या धावफलकावरती बनवल्यात. 90 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये द ग्रेट मराठा जुचंद्रच्या अगेन्स्ट आपण या धावफलकावरती धावा पाहू शकतायत. सध्या आपण पाहू शकता ते सर्व मान्यवर आहेत आणि व्यासपीठावरती मंचावरती आपण त्यांना पाहू शकतायत. केलं असं नक्कीच VIP डाईस बघितलं आपण, भरगच्च असं भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बघितलं आपण तर शेवटचा षटक मैदानावरती बाकी आहे. या ठिकाणी 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु हे विसरायला नको आहे की जुचंद्र संघाने मागच्या सामन्यामध्ये 93 धावा याच मैदानावरती कुठलेल्या आहेत. यस धनु, व्हॉट यू कॅन से? नक्कीच. आणि एक पारितोषिक आलं खास करून आपण पाहिलं तर रवी वाघमारे यांना. रवीनं जो कॅच घेतला त्याच्यासाठी निलेश म्हात्रे साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर 500 रुपयाचा प्राइज आहे, ते प्राइज जमा झालेले आहेत. एका बाजूने 94 कामनचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने जुचंद्रचा संघ आहे. एका बाजूने जुचंद्रचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने कामनचा संघ आहे. परंतु व्हॉट अ क्रिकेट, खेळ चांगला व्हायला हवा, खेळाडू तर आपलेच आहेत. येस धनु, तिथूनच परिसर येतो. जुचंद्र म्हणा, कामन म्हणा, त्याच अगदी आजूबाजूच्या जवळपास असलेले परिसर आहेत आणि ते 2 संघ आहेत. द ग्रेट मराठा जुचंद्र, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम 94 कामनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल आहेत. काल तर आपण 110 या मैदानावरती पाहिलं होतं. 109 धावेचा हाय स्कोर काल आपण या मैदानावरती पाहिलाय. आज त्या धावसंख्येच्या जवळपास जाणार की त्याच्या खाली राहणार याची चर्चा होणार आहे. पण आजच्या दिवसातील हा हाय स्कोर सध्या मैदानावरती उभा केलाय. पहिलाच बॉल आक्रमण करत असताना पाहायला मिळत आहेत मैदानावरती, परंतु त्या ठिकाणी घडलंय काय? सिग्नल तर पंचांचा पाहायला मिळेल. 1 धाव घेतलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव मैदानावरती कंप्लीट तिथे केली जात आहेत. आणि आता पंचाने सांगितलं यस, थर्ड अंपायर रेफर केलं. 3ऱ्या पंचांकडे मागणी केलं, हा षटकार आहे की नाही आहे, हा बॉल अडवलाय नाही अडवला, त्याची चर्चा तिथे केली जाणार आहे. 2 धावा तर धावून पूर्ण केल्यात. 3ऱ्या पंचांकडे आता हा डिसिजन आलाय. 3रे पंच आता बिझी आहेत. रेफर केलंय बघितलं थर्ड अंपायरला. लाईफ इज लाईक अ क्रिकेट बट डोंट थ्रो अ विकेट. ट्राय टू मेक अ सेंचुरी बट नेव्हर फॉरगेट युअर बाउंड्री. इवन युअर रन आउट डोंट कोच द अंपायर बिकॉज गॉड इज द थर्ड अंपायर. या ठिकाणी 3ऱ्या पंचांकडे बघितलं पण दाद मागितलंय. इथे काय घडलंय? षटकार आहे की चेंडू आत आलाय की काय घडले ते आपल्याला बघायचंय. पहा, ज्यावेळी बॉल अडवला गेलाय त्यावेळी काय गोष्टी घडल्या आहेत. पाय त्याचा आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या जवळपास आहे का, तिथून अडवत असताना मात्र थर्ड अंपायर कडून आता डिसिजन आपल्यापर्यंत आलाय की हा बॉल अडवला गेलाय, त्यामुळे सेफ असणार आहेत. ह्या 2 धावा ज्या आहेत त्या 2 धावा धावून पूर्ण केल्यात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअरिफिकेशन केल्यात, दाखवल्या गेल्यात. आणि जयचा फटका होता ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. चेंडू सीमारेषेच्या जवळ जात असताना मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण हे आपल्याला पाहायला मिळालंय. तिथे मात्र 2 धावा भावेश होता, भावेशच्या बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा आल्यात, धावसंख्या 92.
आक्रोशाने खेळण्याचा प्रयत्न, पायाला झुकवलं होतं बघितलं आपण जय विश्वकर्माने, मात्र टप्पा बघितला वेगळ्या दिशेमध्ये आणि बघितलं आपण चेंडू एस्ट्रोच्या हातामध्ये निघून जातोय. प्रकाश तुंबडा 2 चेंडू हात तळलेत आणि 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढचे 4 बॉल महत्वाचे आहेत. फटका खेळला आता जयच्या बॅटमधून, परफेक्ट टायमिंग, टेक्निक सहित बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जय विश्वकर्मा यांच्या बॅटमधून 6 वाला सिक्सर. थँक्यू. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र बहुजन विकास आघाडीचा आणि ते सॉंग सुद्धा डीजेच्या माध्यमातून आपण पाहिलंय, प्ले केलं गेलंय. षटकार आलाय. पुण्यात आपण पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न, छोटू बिटवीन द गॅप निघून चालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, परंतु बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये एफर्ट, सुंदर एफर्ट लावलाय. प्रयत्न मैदानावरती केला जातोय. जवळपास 3ऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती, 3 धावा कंप्लीट. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. कैवल्य पाटील बंधू बाउंड्री लाईनच्या जवळपास बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर टीम 94 कामन संघाची धावसंख्या 101 101 धावा स्कोर कार्ड वरती लगावण्यात आलेल्या आहेत. 101 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळतं त्या मंचाच्या दिशेने. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते अर्थातच माझे जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांचं आगमन बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये होत असताना पाहायला मिळतात. मान्यवरांचं सहर्ष स्वागत असणार आहे. आज या मंचाच्या दिशेने आपण पाहिलं तर आदरणीय असं व्यक्तिमत्व काशीनाथजी पाटील साहेबांचं आगमन होत आहेत मंचावरती. यापूर्वी आपण पाहिलं तर पंकजी ठाकूर साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर काशीनाथ पाटील साहेबांचं आगमन आहे. त्या आगमन आपल्या भव्य मंचावरती होत असताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 101 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आलेले आहेत. केला 101 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या ठिकाणी. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील याच्यावरती नजर असणार आहेत आणि तो टोटल असणार आहे, लक्षात ठेवा. हो गडीबाद एज लागली होती, सिरा लागला होता. गडीबाद 101 धावा झाल्यात. 102 धावांचं टार्गेट आहे. 101 स्कोर कार्ड वरती धावसंख्या मात्र लगावण्यात आल्या आहेत. 102 धावेचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सध्या स्क्रीनवरती आपण पाहिलं तर आदरणीय पंकजी ठाकूर साहेब, त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व काशीनाथजी पाटील साहेब यांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकतायत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन RS ग्रुप विरार आयोजित वसई विरार प्रीमियर लीग 2025 को स्पॉन्सर्ड पार्टनर विवा ग्रुप, प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप आणि SBS स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानानं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतात वसई विरार प्रीमियर लीग 2025 आणि सध्या मान्यवरांचं आपण पाहिलं तर मंचावरती आगमन देखील आपण पाहिलेलं आहे. बॅटिंग कशी झालंय? प्रथमेश ठाकरेनं 14 मध्ये 51 धावा केल्यात, त्या खूप महत्वाच्या होत्या. यस धनंजय, काही सन्मान आहेत ते आपण मुख्य मंचावरती घेणार आहोत. मी रोहनदा तर माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य काशीनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जयदीप गरत चौमी सर यांना विनंती करेल की आपण माझ्या समोर यायचं आपल्या शुभ असते. सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी साहेबांना विनंती करेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. जयदीप गरत सर यांच्या शुभ हस्ते काशीनाथजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती होत असताना आपण बघत आहात. त्यानंतर सन्माननीय योगेश सिंग साहेब यांना विनंती आपण समोर यायचे.
योगेश सिंग साहेब आपणास विनंती, आपण समोर या, आपला सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल रोहनदादा सावंत यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. योगेश सिंग साहेब, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1च्या वतीनं. त्यानंतर कल्पेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा सन्मान इथं केला जाणार आहे. हा सन्मान स्वीकारण्यासाठी मी कल्पेशजी पाटील यांना विनंती करेल की आपण समोर या. रोहनदादा सावंत आणि पागदारी सर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती नोंदवली त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर साईदीप स्पोर्ट्सचे ओनर, ज्यांच्या माध्यमातून एमर्जिंग प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी जे टी शर्ट ट्रॅक स्पॉन्सर करण्यात आले त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल दिवेश माने सर आपण या, आपला सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल पागदारे सर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतात. आपणा सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी, त्याचबरोबरीनं हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहत आहेत बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 पर्व पहिलं आहे. आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर व्यासपीठावरती सर्व सन्माननीय अतिथी त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आव्हान मोठा है, टारगेट मोटा है, 102 धावांचा पाठलाग करायचा है. जब टारगेट बड़ा है ना तो आपका साहस भी बड़ा होना चाहिए, क्योंकि कोई भी टारगेट आपके साहस से बड़ा नहीं होता. हारा वही है जो लड़ा नहीं है. मॅच लावते सुरुवात. पहिला चेंडू लढायचा आहे, लढायचा आहे. पहिला चेंडू झेल. वेल वेल वेल, काय चाललाय खेळ. पहिल्या चेंडूवरती गडीबाद. थँक्यू. आणि धनंजय, जितके आनंद आपण खास करून विश्वनाथ जाधव यांच्या चेहऱ्यावरती पाहतो ना, म्हणजे एखादी मोठी इनिंग खेळल्यानंतर तितका आनंद हर्ष होताना दिसत नाहीये. प्रथमेश ठाकरेचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ट्रॅक करून खेळायचा होता ऑन साईडला, ताकद नाही झोकू शकले आणि मिड विकेटला डीप मिड विकेटवरनं धावत 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 आलं आणि तो झेल टिपला. आणि हे आनंद आहे, हे हा पूर्ण हर्षोल्लास आहे जो आता विश्वनाथ जाधव यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट, मोठा विकेट, गडीबाद. यस, पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाला. प्रथमेश ठाकरेनं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय आणि तिथून मात्र हा विकेट आल्यानंतर आता मैदानावरती जो आनंद होता तो महत्वाचा होता, कारण की मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अयुब मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहिलं. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. भावेश पाटील यांना पण मैदानावरती पाहतायत. आज भावेश मात्र कशा प्रकारे इनिंग पेस करतात हेही पाहण्यासारखं असणार. प्रथमेश ठाकरे यांच्या अगेन्स्ट पहिल्या डावामध्ये तर चांगली बॅटिंग झालं, जसं दुसऱ्या डावाचा पण उल्लेख केलाय. करू शकतायत, परंतु तुम्हाला ते मैदानावरती धावा बनवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता प्रथमेश यांच्या अगेन्स्ट. आपण पाहिलं तर चेंडू मात्र विकेट किपरच्या दिशेने मार्गच होतं. जय मात्र गॅदर करतायत. दुसरा बॉल डॉट आलाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा खातं ओपन नाही केलं, तिथे एक विकेट मात्र गमावलाय. पहिला बिग विकेट, जसं आपण उल्लेख करतोय की अयुब शेखच्या रूपानं एक मोठा धक्का लागला. त्या धक्क्यातनं तुम्हाला सावरायचं आहे, इनिंगला डाव थोडासा पुढे न्यायचा आहे. फुलटॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, 1 बाउन्स फील्ड केला जाईल. जोपर्यंत विश्वनाथ जाधव येतील 1 धावे चेंडूवरती आपण दोन गोष्टी कराव्या लागतील. एक तर जो पहिला विकेट गेलाय त्या तो मोठ्या धक्क्यातनं सावरायचा आहे आणि जो रिक्वायर 100 मेंटेन ठेवायचा आहे ना, 16च्या वरती 17च्या घरामध्ये 17चा तो खतरा आहे, पण तो मेंटेनही तुम्हाला ठेवायचा आहे. एक गडीबाद, एक. यस, रिक्वायर्ड रनरेटच्या हिशोबाने तुम्हाला मैदानावरती खेळ करावा लागेल. दबाव दडपण प्रेशर तर अगदी असणारच आहेत, पण तो दबाव झुगारून तुम्हाला मैदानावरती चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहेत. प्रथमेश ठाकरे पुन्हा रेडी. ओ स्विच हिट, परफेक्ट हिट. बॉलला मात्र पाठवून दिलं जाईल. 1 बाउंसच्या माध्यमातून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. समीरच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार. 4.
थँक्यू. आणि मागे देखील समीरनं याच पद्धतीनं डावाला सावरलं होतं, स्विच इट केलं होतं, चेंडूला पाठवलं होतं पॉइंटच्या डोक्यावरनं सीमारेषा पार चौकार. या चौकारनं धावफलक तरी थोडासा वेग पकडतोय. ओहो पहिला चौकार आणि त्यानंतर पाहिलं तर आता थोडेसे फिरले घुमले आणि जैसा बल्ला घुमा गेंडी घुमी चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. शिट्टीच वाजणार सर. सध्या मैदानावरती आपण पाहिलं तर प्रथमेशच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चौकार, त्याच्यानंतर षटकार मैदानावरती खेळला गेलाय आणि धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर आता वाढत असताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पुन्हा एकदा पुढे जाऊन आता मात्र आपण पाहिलं तर स्ट्रेक करण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, वेगाने बॉलची फैकी तर केली होती परंतु सिंगल मात्र रोखली जात नाही. सिंगल येतात, सिंगलच्या मदतीनं षटक संपलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले 12, करायच्यात 102 आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावेनं सुरुवात मैदानावरती केलंय प्रथमेश ठाकरेच्या अगेन्स्ट. या षटकामध्ये एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि त्यानंतर येऊयात पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून वसई विरार प्रीमियर लीग 2025च्या पहिल्या पर्वामध्ये. थँक्यू. परत धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि या पहिल्या षटकामध्ये एक चौकार षटकार आणि या चौकार टोकून समीरने देखील दाखवून दिले की 102 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे. भले आमचा पहिला फलंदाज लवकर बाद झालाय पण क्षमता आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम मध्ये ती क्षमता आहे. आणि मागचा मॅच देखील असाच थोडासा अंडर प्रेशर होता, अंडर क्रुशियल मोमेंट आपण 2 खेळाडूंनी साकारलेली ती खेळी पाहिली होती. दुसऱ्या षटकात जाण्यासाठी आपण आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विश्वनाथ जाधव असं एक अर्धशतकाचा उल्लेख तुम्ही देखील केला होता प्रथमेश ठाकरेला आणि त्यांनी सांगितलं होतं की वसई विरार जी माझी नेहमीच कर्मभूमी राहिलेली आहेत आणि इथे खेळणं तो नेहमीच पसंत करतोय आणि ती खेळी आले. आता त्या खेळीला साजेची खेळी साकारायची आहेत समीरला. पायावरचा चेंडू होता प्ले करण्याचा प्रयत्न, हाताने चेंडू खेळतोय जोपर्यंत मिडवंत क्षेत्ररक्षक थोडासा उजव्या बाजूला जाईल. ती जी खेळी आली होती ना 50 धावांची, एक तर त्या 50च्या आसपास धावा खेळी यायला हवी किंवा 2 खेळाडूंनी किमान 35 धावांची खेळी साकारायची आहे तर हा धावांचा पाठलाग होणं शक्य आहे. भावेश पाटीलकडे क्षमता आहे पण ती दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. योग्य कसं त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर म्हणजे अशा प्रमाणे आपण म्हटल्याप्रमाणे की जिथे 20-22 धाब्यांचं षटक आहेत ती तुम्हाला मैदानावरती घ्यावी लागणार आहेत. त्या धावा जर तुम्ही मैदानावरती घेऊ शकला ना धाब्यांचा पाठलाग होऊ शकतो. धनंजय एक मिनिट थांबवते. माजी नगरसेवक सन्माननीय विलासबंधू चोरगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल साहेबांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1च्या माध्यमातून आपणास विनंती आहे आपण मंचावरती विराजमान व्हा. आगवतम स्वागतम शुभ स्वागतम. मोठा फटका करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर पुढे करताना पाहायला मिळाले. त्या ठिकाणी फेकी केली तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होत आहेत. मान्यवरांचं आज आपण पाहिलं तर आगमन आहे ते मात्र मंचाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जात असताना संघाची धावसंख्या 14 धावा. मागच्या 2 चेंडूवरती सिंगल राहणार आहे. एक जो कोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला होता, मागच्या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा अटेम्प्ट जरूर झाला भावेश पाटीलनं पण तितकं चतुरस्थ गोलंदाज आहेत विश्वनाथ जाधव. ऑफ स्टंपच्या बाहेर होता फटका, शेवटच्या क्षणी मॅन केला, बॅक थोडी काढलेली डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण डेंजर एंडला तो होता कारण समोर चेंडू गेला होता. कॉलिंग कोणी करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. संधी देखील गमावली. एक मिनिट थांबवतोय. माजी नगरसेवक सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल साहेबांना की आपण मंचावरती यायचंय. त्याचबरोबर राज पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. आपणास विनंती आहे आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत वसई विरार प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं च्या माध्यमातून. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवण्याचा प्रयत्न पाठीमागे केला जातोय. तिथून मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट होतात. पंच आता दर्शवतात बॅटला लागून हा बॉल मात्र पाठीमागे निघून गेला होता. आणि तुकाराम सर आपण ज्या मोठ्या फटक्याचा या ठिकाणी उल्लेख करतोय, मोठे फटके मैदानावरती कुठेतरी येत नाहीत. त्याचं कारण विश्वनाथ जाधवची अचूक लेंथवरती सध्या गोलंदाजी पाहायला मिळते. टप्प्याची गोलंदाजी बघा जास्त चान्स देत नाहीयेत, संधी देत नाहीत पण संधी तुम्ही निर्माण करा, ऑपॉर्च्युनिटी तुम्ही क्रिएट करा. संधी मिळते तो नशीबवान पण संधी निर्माण करतो तो कर्तृत्ववान. हलक्या हाताना आता चेंडूच्या वेगात बदल केला तर हा चतुरस्थ आहे, चतुराई वाली गेंदबाजी जसं कहते ना त्या पद्धतीने गोलंदाजी नेहमीच विश्वनाथ जाधव यांची पाहिलेली आहेत. आणि त्याच्या पाठीमागे आता धावांचा पाठबळ आहे.
100 धावांचा पाठबळ ज्यावेळेला आहे ना त्यावेळेला तो व्हरायटी दाखवतोय, विविधता दाखवतोय आपल्या गोलंदाजी मधली. पुढचा बॉल पुण्यात विश्वनाथ रेडी आहेत. ओ द विकेट. आणखीन एक सुंदर बॉल पाहायला मिळाला. बॅट्समॅनसाठी संधीच देत नाहीत. भावेश आणि समीर आता या षटकामध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. पहा पुन्हा थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन करण्याचा प्रयत्न केलात. विश्वनाथ ते जाणलं, ओळखलं आणि त्यानंतर बॉल मात्र मैदानावरती डिलिव्हर केलायत. 2 षटकांचा खेळ संपला. 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉलचा खेळ बाकी आहेत. 86 धाव्यांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. या धावसंख्येचा पाठलाग होईल नाही होणार त्याची चर्चा रंगणार आहेत. तर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत घेऊया आणि मैदानावरती येऊया. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. VVPL वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 पर्व पहिलं आणि टीम 94चा संघ सध्या मैदानावरती खेळतोय. अजरभाई शेख आणि संजयजी मात्रे यांच्या माध्यमातून हा संघ जो खेळतोय आणि कामांच्या परिसरामध्ये देखील कामन प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन नेहमीच अजरभाई शेख आणि संजय मात्रे यांच्या माध्यमातून केलं जातोय. तोही 16 इथे रंगलाय आणि असं असताना देखील त्यांचा संघ आता इथे मैदानावरती खेळतोय. तो टीम 94 कामन सध्या थोडंसं वरचढ आहे. या सामन्यामध्ये 102 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आफ्टर 2 ओव्हर 2 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 16. 2 षटकामध्ये 16 धावा आहेत. आता इथून आक्रमण करावं लागेल. जसं आपण उल्लेख केला होता की तुम्हाला पार्टनरशिप करायची आहेत. धावेंची पार्टनरशिप, रनची पार्टनरशिप मैदानावरती करावी लागणार आहेत. ती पार्टनरशिप पाहायला मिळेल की गोलंदाज पुन्हा हवी होईल. फुलटच बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतोय. झेलची संधी मैदानावरती निर्माण झाली होती परंतु त्याच्यापासून दूर बॉल राहिलाय आणि जोपर्यंत बॉल फील केलाय तोपर्यंत धावसंख्या आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना धावफलकावरती धावा 17 धावा. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतायत. सिंगलने फक्त स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती केला जातोय. आणि त्याला आवश्यकता आहे म्हणजे एक बिग ओव्हर पाहिजे, मोठी ओव्हर पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही 17च्या आसपास धावांचा प्रति ओव्हर पाठलाग करताना मग किमान 1 षटक पाहिजे. जसं तिथे आलं होतं 28 धावांचं तसं किमान 25 धावांचं पाहिजे. किमान 25 धावांचा षटक पाहिजे. हा जर धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे तर 1 षटक, 1 ओव्हर, ज्या षटकामध्ये ज्या ओव्हरमध्ये किमान 25 धावा येतील. क्षेत्राची रचना थोडीशी बदल. बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आहे. ऑफ साईडला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेनं 1 क्षेत्ररक्षक तयार. 2 डीप वरती आहेत. एक डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक, एक वाईडिश लॉंग ऑफला, एक मिड ऑफला. बॅटला लागलाय ऑन साईडला. तरी पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक बरोबर बॉन्ड लाईन जवळ आहे. एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आणि एक जो फाईन लेगला थोडंसं सरकून क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा राखण्याचा प्रयत्न साईडला केलाय. डॉट बॉलची सांगता. धावफलकावरती धावा 17 धावा. पुढचा बॉल पुण्याला मात्र आपण पाहिलं तर लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात वेगानं बॉलवरती बॉलचे फील करतात, फेकी करतायत. दुसरा धाव्याचा प्रयत्न केलाय. अति घाई संकटात नाही. आता मैदानावरती भावेशला मैदान सोडून जावं लागेल. विकेट आलाय रनआउटच्या माध्यमातून. गॉन. थँक्यू. हा थ्रो काय फेकला बघा साहिलनं. पहिला तर चेंडू आला, त्याने केप केला आणि 1 ऍक्शन. ओ हो 1 ऍक्शन. त्याकरता साहिलला आपण पाहिलं तर 1 ऍक्शन मध्ये हा थ्रो झालाय सोहेलनं जर आपण बघितलं तर हा थ्रो केला गेला होता. धावा धावफलकावरती येते 17-17 वरती. खतरा थोडासा आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. जर आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडी आणि RS ग्रुप त्याच्या जोडीनं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन जसं को पार्टनर आपण जे पाहतोय प्रकृती हॉस्पिटल असतील, स्वस्तिक ग्रुप, विभाग ग्रुप, SBS या सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण आता एन्जॉय करतोय. वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय सध्याच्या घडीला आणि ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिले तर रंगताना पाहायला मिळालेल्या आहेत. आजचा दिवस जर पाहिलं तर दुसरा दिवस आहे. उद्या तुकाराम सर 4 संघ असणार आहेत. तेही इंटरेस्टिंग असणार आहेत. सर्व मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. झेलची संधी, झेल तिथे सुटलाय. जीवनदान मिळालाय. एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट आता होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रसाद भुते एका बाजूला, दुसऱ्या बाजूला समीर. या 2 खेळाडूंना आपण मैदानावरती पाहतायत. 102 धावेचा पाठलाग करायचा होता आणि त्या श्रेणी धावसंख्या 19. याच 2 खेळाडूंमध्ये पार्टनरशिप पाहिली होती. प्रसाद भुते आणि समीर या 2 खेळाडूंनी मागे 49 धावांची पार्टनरशिप केली होती. ते आता 2 खेळाडू मैदानावरती आहेत. फुलर लँड डिलेवरी खेळण्याचा प्रयत्न होता, मिस केला. थोडेसे नाराज आपल्या स्वतःवरती देखील समीर यांना आपण पाहतोय.
आणि या मॅच जसं एक एक डॉट बॉल ना तर समीकरण बिघडणार. जे 17ची सरासरी होती तो त्याच्या वरती जाणार. जस्ट मिस केला प्रसाद नाही मिस केला होता खास करून समीरनं आणि यष्टे मिस झालेत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र वरती गेलाय, उंच गेलाय आणि दूरही निघून गेलाय. सरळ चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. मिळतील धावा 6. दर्जेदार षटकार मैदानावरती येतोय आणि 6 धावेनं धावफलकावरती आपण पाहिलं तर स्कोर कार्ड बदललं जात आहेत. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आफ्टर 3 ओव्हर्स 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 25. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूयात आणि येऊयात उर्वरित 3 षटकांसाठी. परंतु पंचांनी सिग्नल कळवलाय VVPL षटकाला आता सुरुवात होणार आहे. हो थँक्यू डीजे. मंचावरील उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल पागदरे सरांनी की आपण माजी नगरसेवक हार्दिकजी राऊत साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात, आपली उपस्थिती या स्पर्धेला लाभली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1च्या वतीनं आपल्याच विनंती पुन्हा एकदा आपण स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर पुढील सन्मान राज पाटील साहेबांचा, जनसेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष राज पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल राज पाटील साहेब यांना की आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी विनंती कर रोहनदादा सामंत आणि जयदीप भरत चॉमिसर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. त्यानंतर जी नगरसेवक सन्माननीय विलास बंधू चोरगे साहेब यांना विनंती करेल की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचंय. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल रोहनदादा सावंत यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. विलासबंधू चोरगे साहेब यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती होत असताना आपण पाहू शकता. माजी नगरसेवक विलासबंधू चोरगे साहेब आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. धन्यवाद साहेब, आपण आपली उपस्थिती या स्पर्धेला नोंदवली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा पाहुण्यांचं आणि सन्मानित अतिथींचं करूया सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवरती विकेट अक्षयनं टिपलाय. आल्या प्रकाश तुबडाचा फटका. चेंडू सीमा रेषेप जवळ हाताला लागला, निसटला, हात तोया मुंह न लगा. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. संकेत होते बाउंड्री लाईन वरती. संकेतच्या हातामधून कॅच निसटलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय आणि 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. चॅलेंजिंग षटक आहेत, तिथे तुम्हाला 12 पेक्षा अधिकतम धावा करायचे आहेत आणि VVPL षटकामध्ये या दुसऱ्या बॉलवरती हा गगनभेदी षटकार आलेला आहेत. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 4 मध्ये तुम्हाला आणखीन धावा वाढवायचे आहेत. पुढचा बॉल मोठा फटका पुन्हा मैदानावरती खेळलाय. प्रकाश तुंबडा अर्थातच ॲपीच्या बॅटमधून आलेला या षटकातील सिक्सर क्रमांक 2 मैदानावरती येतोय. धावा धावफलकावरती 37 धावा. थँक्यू प्रकाश तुंबडा अर्थात ॲपी आज टीम साठी भरपूर लकी ठरला. ॲपी गो लकी. 2 षटकार 6 ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. चेंडू जातो तो परत फील्ड करतील गली रिझन मध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, वेळेवरती नकार देखील दिलाय. डायरेक्ट हिट तिथे चुकलंय. बघा आपण जर VVPL चा विचार केला तर 12 धावांचा चॅलेंज आहे, पण आता काय 102 धावांचा पाठलाग आहे ना. या 12 धावांचं चॅलेंज तुम्ही पार केले, पण अजून 12 पाहिजे तर ते चॅलेंज पार होणार. त्याच्यामुळे पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्लोवर वन टाकलाय. तिथे देखील आपण पाहिलं तर बीट होताना पाहायला मिळतात. प्रकाश तुंबडा ॲपी चांगला बॉल मात्र मैदानावरती हाताळलाय आणि ही स्पेशालिटी आहे अक्षयाची, ती मात्र त्यांना मैदानावरती दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. धावा धावफलकावरती 37 धावा. शेवटचा बॉल
आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बीट होताना पाहायला मिळाल्या आहेत. या षटकामध्ये तुम्ही 12 खेळ्या, 6 तर तुम्हाला अतिरिक्त मिळणार आहेत. पण कदापि तुकाराम सरांनी जो उल्लेख केला होता की जवळपास तुम्ही या धावसंख्येला वाढवू शकले असते, 2 सिक्सर तर मारले होते, कदापि 24च्या जवळपास गेले असते तर तिथून तुम्हाला 12 धाब्याचा बोनस मिळाला असता. पण हा बोनस तुम्हाला 6 धाब्याचा मिळालेला आहे. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर जाऊन पोहोचतायत 43 धाबा, 43 लॉस ऑफ 3 विकेट. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि मैदानावरती पुन्हा एकदा येऊयात. थँक्यू. डे 3 उद्या आपण पाहणार आहोत. 23 तारीख आहे, त्याच्यामुळे उद्या अधिराज ग्रुप आणि साईना स्पोर्ट्स क्लब सकाळी बरोबर जे रिपोर्टिंग टाइम आपल्यासाठी दिलेला आहे ते 8 वाजता 7चं रिपोर्टिंग आहे ऍक्च्युली उद्या, कारण उद्या ग्रँड फिनालचा दिवस आहे. त्यामुळे उद्या लवकर आहे, अर्ली आहे, त्याच्यामुळे लवकर आपण दाखल व्हायचं आहे. अधिराज ग्रुप आणि साईना स्पोर्ट्स क्लब, एका बाजूला विनायक भोईर, दुसऱ्या बाजूला प्रतीक गरत. आयकॉन कोण आहेत त्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. पण तो जाऊया मॅचच्या दिशेनं, इथे 2 षटकाचा खेळ शिल्लक राहिलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. 43 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावण्यात आलेले आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहेत. भरपूर मोठा पल्ला आता गाठायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला आक्रमण करायचं होतं, सुरुवातीला तुम्हाला रन करायच्या होत्या. त्या श्रेणी आयुबची पहिल्याच बॉलवरती विकेट येत असताना आपण पाहिलीत. सध्या आपण स्क्रीनवरती पाहिलं तर आदरणीय पंकजी ठाकूर साहेब यांना आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसविरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि RS ग्रुपच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा वसविरार प्रीमियर लीग. पहिला बॉल आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्रथमेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर हे 5वं षटक वैयक्तिक, दुसरं षटक मैदानावरती ते हाताळतायत. धाबा धावफलकावरती 43 धावा आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रथमेश ठाकरे खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागला, स्वतः प्रथमेश जातोय. त्यांना माहिती आहे कॅच घेतला तर 2 पॉईंट जास्त आहेत, बरेच वेळेला सांगतात. त्यानंतर तेही आले होते, पण पाठीमागे जर पाहिलं तर जय होते, जय विश्वकर्मा सांगितलं ओके झेला टिपतोय आणि हा विकेट. पण काही गमतीचा भाग असतो, ज्या वेळेला वन साईड थोडासा मॅच चाललाय त्याकरता टेन्शनवाला नाही, थोडासा हसी मजाकवाला बी खेळ होना चाहिए आणि त्याच करता आपण या गोष्टीचा उल्लेख करतोय. हा सामना 102 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात तितकी चांगली झाली नाहीये. मिडल ऑफ द ओव्हर येऊन विकेट गमावले. सुरुवातीला अयुब शेख यांचा तो पहिल्या चेंडूवरचा विकेट आणि त्यानंतर हॅपीने केलेला तर 2 आक्रमण षटकार, पण त्याच्याने बाद बनणार नव्हती. बाद जर बनायची होती तर षटकार पाहिजे होते. तर जसा सलग आले होते 4 षटकार प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधनं, तसे षटकार यायला हवे होते. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 69 धावा करायचे आहेत. इम्पॅक्ट प्लेअर अक्षय मातल्यानं मैदानावरती आपण पाहू शकतायत. सध्या मान्यवर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मोलाचा वेळ आज मान्यवरांनी दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार असणार आहेत. संधी अक्षय मातले यांच्याकडे मिळालेली आहेत. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या माध्यमातून पाहूया ते कशा प्रकारे आता बॅटिंग करतायत. 10 मध्ये 59 डाबा करायचे आहेत. सर्व बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवायचे आहेत. लेग स्टंपवरती आलेला बॉल, त्याला मात्र आपण पाहिलं खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे कॅच घेतलाय विश्वनाथनं. अक्षयला देखील परतावं लागेल तंबूच्या दिशेने. प्रथमेश ठाकरेला आणखीन एक विकेट मैदानावरती मिळत असताना आपण पाहू शकतायत. आता 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 59 धाब्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू डीजे, थँक्यू.
चला शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 57 धावा मैदानावरती करायचे आहेत. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जवळपास औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये पाहिलं तर टॉप 3 मध्ये जाण्यासाठी आता टीम रेडी आहे. टीम 94 कामान एक अष्टपैलू खेळ त्या टीमने केलेला आहे. आणि जसं वसई विरार प्रीमियर लीगचा आपण उल्लेख करतोय, ज्या उद्देशानं या स्पर्धेचा आयोजन नियोजन देखील केलेले आहेत. तर वसईच्या खेळाडूंना एक संधी मिळावी, एक प्लॅटफॉर्म मिळावं हा उद्देश आहे. आणि त्यांना ऑल इंडिया आयकॉन सोबत खेळतानाचा अनुभव देखील मिळावा या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि ही स्पर्धा आता जसा उल्लेख केलाय, कालचाही सक्सेसफुल डे आपण पाहिलाय आणि आजही यशस्वी दिवस पार होताना पाहतोय. नक्कीच 5 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 56 धावांची जुनी गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. डेड बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. येणारे 5 बॉल मॅचला जिंकण्यासाठी 56 धावा करायच्या आहेत. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुणे धाबेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर दूरवरती आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. बॉल अडवलं त्या ठिकाणी सोहेलनं. आणि आता इथून आपण पाहिलं तर भरपूर सारा लांब मॅच मात्र आपल्याला जात असताना पाहायला मिळतो. त्याचं कारण सुरुवातीला केलेली बॅटिंग प्रथमेश ठाकरे, विश्वनाथ जाधव यांनी केलेली बॅटिंग ती मात्र खूप महत्वाची राहिली. सोहेलची बॅटिंग आपण पाहिली होती आणि त्यानंतर गोलंदाजी जी केली ना ती खूप महत्वाची राहिलेली आहे. आज पूर्ण दिवसभराचा खेळ पाहिला टीम 94 कामांचा तर ऑलराऊंड ॲज अ टीम म्हणून खेळल्यात, म्हणून उल्लेख नाही, ॲज अ टीम आयकॉन खेळल्यात. विश्वनाथ जाधव, प्रथमेश ठाकरे केल्यात. पण त्याच्यानंतर त्या 2 अनक्याप असं खेळाडू म्हणूया त्याची कामगिरी, दानिशची कामगिरी देखील कमी नाही आहे. आणि अक्षय राजभरनं प्रभावित करणारी गोलंदाजी केली ॲज अ टीम युनिट, जसं मी उल्लेख करतोय ना ते खेळल्यात. म्हणून हा संघ क्वालिफायच्या दिशेनं जाताना अजून एक विकेट प्राप्त केलंय. म्हणजे इथे जर येताना वसई विरार प्रीमियर लीगमध्ये यायचं ना तर तुमचं टीम युनिट पाहिजे. आयकॉन खेळाडू आपला खेळ दाखवतील, पण वसई तालुक्यातील जे खेळाडू आहेत त्यांनी आपला खेळ दाखवण्याची जी संधी आहे ती संधी इथे साधायची आहे. विकेट थँक्यू. आता इथून 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 55 धावांची अजूनही गरज असणार आहे. रवी मैदानावरती आलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न रवी यांनी केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर खाली झोन मध्ये निघून जातो जिथे खेळाडू नाही आहेत. चेंडू मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल. येतोय हा चौकार. आता 1 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत आणि एका बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 51 धावा एका बॉल मध्ये करायचे आहेत. बघा आजचा दिवस देखील आपण पाहिला होता, चांगला खेळ झाला. पहिला सामना रंगलेला आपण पाहिला होता. 6-4चा मॅच 2 मैदानावरती पाहिला होता. दरम्यानच्या काळामध्ये 2 खेळाडू बाद झाल्यानंतर केलेली कामगिरी ही देखील आपण पाहिले. आणि हा शेवटचा बॉल वसई विरार प्रीमियर लीग मध्ये टॉप 3 मध्ये जाणारा दुसरा संघ ठरलाय टीम 94 कामन. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि ज्याने या मॅच मध्ये चांगली खेळी केलेत त्यांना 14 बॉल मध्ये 51 धावेची इनिंग पेश केलेत. 14 धावा देत असताना त्यांना 2 विकेट मिळवलंय. तो खेळाडू आहे मिस्टर प्रथमेश ठाकरे. मॅन ऑफ द मॅचचा अगदार आपल्याला पाहायला मिळतो. प्रथमेश थोडं लवकर आपण यायचं कारण की मंचावरती सर्व सन्मान्य अतिथी आहेत. त्यामुळे प्रथमेश ठाकरे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. ओव्हर टू भरत मोरे सर. थांबा, पाणी नाही मारायचं आहे. माळी रामजीबाई पाणी नका मारू. थांबा, पाणी नका मारू सांगितल्याशिवाय. 1 मॅच बाकी आहे रामजीबाई. चला रे, आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे अर्धशतकवीर प्रथमेश ठाकरे.
मी विनंती करेल काशीनाथजी पाटील साहेब यांना की आपण मंचासमोर यायचंय. मॅरेथॉन मॅच मंचावरती दिली जाणार आहे. प्रथमेश आपण मंचावरती या. मी विनंती करेल प्रथमेश ठाकरे यांना मॅरेथॉन मॅचचा खिताब दिला जाणार आहे. शॉन चला या लवकर. द ग्रेट मराठा जुचंद्र सगळे खेळाडू जायचं नाहीये. आपण सगळ्यांनी स्टेज जवळ यायचंय. तर ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी, त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच मेडल प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेलं हेल्मेट, त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन वाउचर 2000 रुपयाचं आणि मल्टिपल फोल्डिंग बास्केट. प्रथमेश ठाकरे यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. काशीनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा गौरव होत असताना आपण बघू शकता प्रथमेश ठाकरे पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये आले. नक्कीच प्रथमेशची चर्चा करणार तुम्ही साहेबांना विनंती करेल साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्रथमेश पहिलं अर्धशतक तुझ्या बॅटमधून आलं, कशा प्रकारे एन्जॉय केलंस या मॅचला आणि या खेळपट्टीचा अनुभव काय सांगशील? खूप चांगलं वाटलं. टीमचा विश्वास देखील होता कारण की पहिल्या 2 मॅच मी फ्लॉप गेलेलो. I+10च्या खाली मी रन केलेल्या, परंतु विश्व आणि पूर्ण टीमचा विश्वास होता की तू करशील आणि बिंदास तुझी बॅटिंग कर. तर मी चांगला खेळून 50 रन केले. अगदी जवळून आम्ही तुम्हाला बघितले, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी जर बघाल तर या वसईविरारमध्ये लोकल क्रिकेट आपण खूप सारं खेळलेलं आहे आणि भरपूर जणांना माहिती आहे की वारेटला बिलॉंग करतो, परंतु वसईविरारमध्ये तू घालवलेला वेळ आणि त्यानंतर वारेट म्हणजे भिवंडीचं नाव तुझ्या जसं मागे लागतं तसं तू वसईविरारचं नावसुद्धा तुझ्या मागे अनेक वेळा लागलं आहे. तर तेव्हापासूनच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगशील? याच्यामध्ये थँक्यू बोलर मी मिस्टर कमॉनला, सुमित मिसाळला, कारण की त्यांनी मला भिवंडीवर इकडे आणलं आणि मी इकडे सातत्याने क्रिकेट खेळतो. तर मी इकडच्या क्रिकेटरना एकच सांगेन की मी देखील इथूनच मोठा झालो आहे. तुम्हाला देखील चांगली संधी आणि या वसईविरार प्रीमियरच्या लीगच्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळाली, तर सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा. एक प्रश्न शेवटचा आणि अंतिम असेल. वारेटकडून खेळायला, ग्रामीण क्रिकेट खेळायला सगळ्यांनाच आवडतं, परंतु वसईविरारकडून क्रिकेट खेळायची संधी मिळेल तर तुला नक्की कुठून आवडेल खेळायला जास्त? मिस्टर कमॉन चॅलेंजर स्पोर्ट्स. खूप साऱ्या शुभेच्छा तुला उद्यासाठी. हा होता प्रथमेश ठाकरे. मित्र सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आज जरी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूने नाव मोठ्या प्रमाणात कमावलेलं असलं तरी सुद्धा हा खेळाडू वारेट भिवंडीचा जरूर आहे, परंतु त्याचं खरं क्रिकेट वसईविरारमध्ये शाईनला आल्याने वसईविरारमधला हा खेळाडू आज या स्पर्धेच्या शेवटच्या मॅचचा मॅरेथॉन मॅचचा मानकरी ठरलाय. बरं सर, एक मिनिट थांबवतोय कारण की एक पारितोषिक आहेत. बरं सर, ती मंचावरती दिले जाणार आहेत. रवी वाघमारे यांच्या एका कॅचसाठी निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज आहे. ते आपण